मार्केटमध्ये पैसे गुंतवायचे पण नेमकी सुरुवात कुठून करायची आहे, तर याच विषयावरती आज सविस्तर चर्चा करण्यासाठी आपल्या सोबत आहेत NISM सर्टिफाईड रिसर्च अनालिस्ट अमित पांडे सर स्वतः को फाउंडर, स्टॉक ट्रेडर आणि सक्सेसफुल इन्व्हेस्टर राहिलेले आहेत आणि या क्षेत्रामध्ये सरांचा 12 वर्षांचा प्रदीर्घ असा अनुभव राहिलेला आहे. थँक्यू सूरज, आज मला तुम्ही इथे इन्व्हाइट केलं. खरं सांगायचं झालं तर बहुतेक लोक स्टॉक मार्केटमध्ये येतात पण तयारी करून येत नाही. कोणी टेलिग्राम कॉल, इंस्टाग्राम टिप्स किंवा मग अनऑथोराइज टिप्स, इंदोरचे कॉल्स याच्यावरून लोक ट्रेड करतात. तर लोक तयारच नाही आहे. मार्केट त्यांना फसवत नाही, तर लोकांची तयारी कमी पडते. खूप लोक असं म्हणतात ट्रेड तर बरोबर होता पण तरीही लॉस झाला. हे नेमकं काय असतं? कारण लोक फक्त एंट्री बघतात, एक्झिट बघत नाही. त्या ट्रेड मध्ये किती रिस्क आहे हे सुद्धा लोक बघत नाही. जेव्हा लोक एंट्री करतात तेव्हा तर त्यांना एंट्री बरोबर वाटते, पण ट्रेड घेतल्याच्या नंतर ते वापस चार्ट बघतात. याचा अर्थ त्यांना एंट्री कुठे घेतली याच्यावर कॉन्फिडन्स बिल्ड होत नाही. ट्रेडिंग मध्ये एंट्री घेतल्याच्या नंतर आपण अनालिसिस करत नसतो. एंट्री घेण्याच्या आधीच आपल्याला जर ही गोष्ट परफेक्टली माहित आहे की स्टॉप लॉस कुठे आहे आणि टार्गेट कुठे आहे, तर नक्कीच बरोबर ट्रेड कधीही चुकणार नाही. ट्रेडिंग म्हणजे फक्त बाय बटन दाबणं नाही, तर ट्रेडिंग करणं म्हणजे एक प्रॉपर डिसिजन आहे आणि तो डिसिजन तुम्ही एक प्रॉपर स्टडी करूनच घेतला पाहिजे. ट्रेड घेतल्याच्या नंतर स्टडी करण्यात काही पॉइंट नाही. एकदा ट्रेड घेतला की आपला स्टॉप लॉस आणि आपलं टार्गेट हेच महत्वाचं असते. सर मग तुम्हाला काय वाटतं ट्रेडिंग मध्ये सर्वात जास्त बिगिनर लोक कुठे चुका करतात? ओके, तर सूरज, मी सांगेल ट्रेडिंग मध्ये लोकांना 3 ठिकाणी सगळ्यात जास्त चुका करतात. सगळ्यात आधी लोक हिरोच्या मागे लागतात. एका दिवसात पैसे डबल करायला जातात, त्याच्यामुळे त्यांना मोठं नुकसान होतं. जर त्यांना लॉस झाला तर लोक अनालिसिस नाही करत, स्टडी नाही करत की आपली मिस्टेक कुठे झाली, तर नेक्स्ट ट्रेड ते मोठ्या क्वांटिटीनी करतात. इथे त्यांचं रिस्क मॅनेजमेंट प्रॉपर होत नाही आणि तिथेच मोठा पैसा लॉस होतो. आणि तिसरी आणि मोठी चूक म्हणजे एकच स्ट्रॅटेजी जी प्रत्येक मार्केट सिनॅरिओ मध्ये चालेल असं होत नाही. तर तुम्हाला ते आयडेंटिफाय करून ट्रेड करणं अगदी गरजेचं आहे की कोणत्या मार्केट कंडिशन मध्ये आपण कोणती स्ट्रॅटेजी वापरायला पाहिजे. हे लोक आयडेंटिफाय नाही करू शकत आणि तिथे मोठा पैसा गमावतात. चार्ट पाहत आणि लोक नेमकं का घाबरतात? कारण लोकांना चार्ट समजत नाही. चार्ट म्हणजे फक्त रेड आणि ग्रीन कॅन्डल नाही, तर ती एक प्राइस ऍक्शन स्ट्रॅटेजी आहे. जेव्हा प्राइस वर जातो तेव्हा एक ग्रीन कॅन्डल फॉर्म होते, जेव्हा प्राइस खाली येतो तेव्हा एक रेड कॅन्डल फॉर्म होते. कॅन्डल्स बघून आपल्याला कळते की बायर जास्त झाले तर ग्रीन कॅन्डल फॉर्म होत आहे, सेलर जेव्हा येतात तेव्हा तिथे रेड कॅन्डल्स फॉर्म होतात. तर कॅन्डल्स मध्ये सगळी माहिती जी आहे ती दिलेली आहे आणि त्याच्यावरून आपण इन्फॉर्म डिसिजन घेऊन पुढे ट्रेडिंग करू शकतो. मार्केट पुन्हा पुन्हा सेम पॅटर्न दाखवतो. आज ज्या पॅटर्न मध्ये मार्केटने ट्रेड केलं त्याला तुम्ही मेमराइज करू शकले, त्याला तुम्ही शिकू शकले, त्याच्यावर तुम्ही अभ्यास करू शकले, तर नेक्स्ट टाइम जेव्हा तो पॅटर्न बनेल आणि तुम्ही त्याला आयडेंटिफाय केलं तर त्याचा उपयोग करून तुम्ही कमी रिस्क घेऊन एक मोठा प्रॉफिट कमवू शकता. पण त्यासाठी तुम्हाला तो अभ्यास करणं, ती रिस्क आणि रिवॉर्ड मेजर करणं अतिशय गरजेचं आहे. एक ट्रेड घेताना नेमकं काय काय ठरलेलं असावं? तर 3 गोष्टी अगदी महत्वाच्या आहे. एक म्हणजे प्रॉपर एंट्री, म्हणजे तुमचा प्रॉपर स्टॉप लॉस, जिथे हिट झाल्यावर तुम्ही किती रिस्क घेताय. आणि थर्ड आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुमचं प्रॉपर टार्गेट, म्हणजे किती प्रॉफिट आल्याच्या नंतर तुम्ही त्या ट्रेड मधून एक्झिट करणार. या 3 गोष्टी तुम्हाला ट्रेड घ्यायच्या आधीच माहित असणं गरजेचं आहे. सर स्टॉप लॉसला लोक खूप जास्त घाबरतात, तर नेमकं स्टॉप लॉस म्हणजे असतं काय? तर स्टॉप लॉस म्हणजे एका पर्टिक्युलर ट्रेड आपल्या दिशेने नाही गेला तर त्याच्यामध्ये किती कमीत कमी नुकसान घेऊन आपण त्या ट्रेड मधून बाहेर पडणार, याला आपण स्टॉप लॉस म्हणतो. स्टॉप लॉस म्हणजे नुकसान नाही, तर तो एक सुरक्षा कवच आहे. जर तुम्ही स्टॉप लॉस नाही लावला तर तुमचं खूप मोठा नुकसान होऊ शकते. एंट्री प्राइस वरून मार्केट वर जाणार आणि तुम्हाला प्रॉफिट होणार, टार्गेट हिट होणार आणि तुम्ही खुश होणार, याच्यासाठी तुम्ही ट्रेड करत आहे. बट प्रत्येकच वेळेस तसं होणं गरजेचं नाही. मार्केट तुमच्या अपोजिट डायरेक्शनला पण जाऊ शकते. तर स्टॉप लॉस तुम्हाला तुमचा डिसाइड करतो की कधी तुमचा जो बाय करण्याचा डिसिजन होता तो चुकलेला आहे आणि किती कमीत कमी नुकसान करून तुम्ही या ट्रेड मधून बाहेर पडायला पाहिजे, म्हणजे नेक्स्ट अपॉर्च्युनिटी तुम्ही ग्रॅब करू शकता. तर सर
ट्रेडिंग मध्ये स्टॉप लॉस, एंट्री आणि टार्गेट यासारख्या खूप साऱ्या गोष्टी शिकावं लागेल आणि ज्यासाठी खूप सारा वेळही जात असेल. पण जर सर्वसामान्य माणसाला या सर्व गोष्टी शिकायच्या असतील तर यामध्ये काही अशी शॉर्टकट आहे का ज्यामध्ये स्टॉप लॉस, एंट्री आणि टार्गेट याचं टेन्शनच नसलं पाहिजे? सूरज सर, तुम्ही बरोबर म्हटलात. आजकाल या एआयच्या जमान्यामध्ये असे आर्टिफिशियल इंटेलिजन्स बेस्ड एआय इंडिकेटर्स सॉफ्टवेअर आलेले आहेत, ज्याची तुम्हाला प्रॉपर एंट्री, स्टॉप लॉस आणि टार्गेट हे तुम्हाला चार्टवरच त्याच्यामध्ये मिळून जातात. बट येस, जसं तुम्ही म्हटले की शिकायला भरपूर वेळ लागेल, तर जर तुम्ही एआयचा यूज न करता तुम्हाला मॅन्युअली सगळ्या गोष्टी शिकायच्या आहे, तुम्ही जर ट्रेड इंथुझियास्टिक असणार, तुम्हाला स्वतः चार्टवर सगळ्या गोष्टी बघून ट्रेड करायचा आहे, तर नक्कीच या गोष्टी शिकायला वेळ लागणार आहे. बट जर तुम्ही म्हणता तुम्ही वर्किंग प्रोफेशनल आहे आणि तुम्हाला ट्रेडिंग करायला प्रॉपर अनालिसिस थ्रू असे एआय आलेले आहे, जे प्रॉपर एंट्री, प्रॉपर स्टॉप लॉस आणि प्रॉपर टार्गेट हे तुम्हाला अनालिसिस करून चार्टवर डायरेक्ट दाखवू शकतात. तर एआय म्हणजे काही जादू नाही आहे. तर तो प्रॉपर डेटा अनालिसिस करतो, चार्ट पॅटर्न ओळखतो, ट्रेंड फाइंड आउट करतो आणि त्याच्यानुसारच तुम्हाला ब्रेकआउट किंवा ब्रेकडाऊनवर प्रॉपर एंट्री, स्टॉप लॉस आणि टार्गेट रेकमेंड करतो. एआय फक्त तुम्हाला सांगतो की या असा असा पॅटर्न बनलेला आहे, इथे तुम्ही लक्ष देऊ शकता. पण फायनल डिसिजन तो ट्रेड घ्यायचा की नाही, किती कॉन्फिडेंट आहे तुम्ही त्या ट्रेडमध्ये, किती क्वांटिटी तुम्ही ट्रेड करणार, हा शेवटचा डिसिजन जो आहे तो नेहमी तुमचा असायला पाहिजे. एआय फक्त तुम्हाला सांगतो, अनालिसिस करून तुम्हाला एंट्री, स्टॉप लॉस आणि टार्गेट दाखवतो. बट एआय हा डिसिजन मेकर नाही आहे. डिसिजन हे तुम्हाला घ्यायचं आहे. तर एआय इंडिकेटर्स जे ट्रेड देतील त्याला सुद्धा तुम्हाला प्रॉपरली शिकून की याच्यापैकी कोणते ट्रेड तुम्ही करणार आणि कोणते ट्रेड तुम्ही अवॉइड करणार एआयचे, हे तुम्हाला समजलं पाहिजे. आणि सर, आजकाल मार्केटमध्ये आपण बऱ्याच जागी ऐकतोय काहीतरी एआय इंडिकेटर्स आहेत, काहीतरी अल्गो सॉफ्टवेअर्स आहेत. नेमकं यामध्ये फरक काय आहे? तर मी तुम्हाला एआय आणि अल्गो याच्यातला फरक बेसिक एक्सप्लेन करून देतो. एआय तुम्हाला फक्त माहिती देतो ट्रेडिंग कसं करावं, त्याचा प्रॉपर एंट्री, स्टॉप लॉस आणि टार्गेट देतो. ठीक आहे, पण ट्रेडचा डिसिजन हा पूर्णपणे तुमचा स्वतःचा असतो. पण अल्गो मध्ये तसं नसते. अल्गो मध्ये जेव्हा ट्रेड येतात तेव्हा जेव्हा तुम्ही अल्गोला सबस्क्राईब करता, त्याच्यानंतर जो काही ट्रेड येतो तो अल्गो ऑटोमॅटिकली बाय करतो, ऑटोमॅटिकली अल्गो सेल करतो. प्रॉफिटमध्ये असो किंवा लॉसमध्ये असो, जी स्ट्रॅटेजी तुम्ही ऑलरेडी बनवून ठेवलेली आहे त्या स्ट्रॅटेजीनुसार, त्या रूल्सनुसार अल्गो ऑटोमॅटिक बाय करणार, ऑटोमॅटिक प्रॉफिट बुक करणार, ऑटोमॅटिक लॉस बुक करणार. तर अल्गो ट्रेडिंग मध्ये तुम्हाला स्वतःला ट्रेड करायचं काम पडत नाही. पण एआय ट्रेडिंग मध्ये तुम्हाला अनालिसिस मिळते, डिसिजन तुमचा असतो ट्रेड करायचा आहे की नाही करायचा. तर हा बेसिक डिफरन्स तुम्हाला या दोन्ही मध्ये बघायला मिळेल. तर सर, मग जे बिगिनर्स असतील त्यांच्यासाठी नेमकं काय योग्य राहील, एआय इंडिकेटर का अल्गो सॉफ्टवेअर? तर एआय आणि अल्गो याच्यामध्ये दोघांचे पण काही ऍडव्हान्टेजेस आणि डिसएडव्हान्टेजेस असणार आहेत. ओके, एआय कोणासाठी चांगला आहे की ट्रेड मला रेकमेंड झाला, एआय ने मला एक अनालिसिस करून दिलं, त्याच्यावर फायनल डिसिजन मला स्वतःला घ्यायचा आहे. तर त्या केसमध्ये मी एआय इंडिकेटर्सचा यूज करणार, जेणेकरून मी क्वांटिटी माझी स्वतः डिसाईड करू शकलो पाहिजे, कोणता एआयचा ट्रेड मला घ्यायचा आहे आणि कोणता अवॉइड करायचा आहे हे डिसिजन माझं स्वतःचं असलं पाहिजे. पण याच्यासाठी मग मला थोडासा वेळ द्यावा लागेल मार्केटला. एआय जो अनालिसिस करून देईल त्या अनालिसिसवर मी फायनल डिसिजन घेणार ट्रेड करायचं की नाही. जर अशा पद्धतीने तुम्हाला ट्रेडिंग करायचं असेल तर तुम्ही एआय इंडिकेटरचा उपयोग करणार. बट येस, तुम्ही वर्किंग प्रोफेशनल आहे, तुम्ही मार्केट्स बघू शकत नाही, तुम्ही ऑलरेडी काही रूल्स डिसाईड केलेले आहे की मार्केटमध्ये सर्टन रूल्स आले की बाय झालं पाहिजे, तिथून सर्टन टार्गेट वरती गेलं की ऑटोमॅटिक सेल झालं पाहिजे, आणि मला एक स्पेसिफिक लॉस होत असेल तर तिथे स्टॉप लॉस जाऊन एक्झिट झालं पाहिजे. हा, ते रूल्स मध्ये पहिलेपासून डिफाईन केलेलं आहे. जर ते रूल्स तुम्हाला मान्य असतील त्या केसमध्ये आणि तुम्ही मार्केटकडे लक्ष देऊ शकत नाही, तर जेव्हा जेव्हा मार्केटमध्ये ते स्पेसिफिक रूल्स येणार तेव्हा अल्गो ऑटोमॅटिक बाय करेल, ऑटोमॅटिक टार्गेट आलं की टार्गेट बुक करेल, आणि जर स्टॉप लॉस तुमचा येत असेल तर स्टॉप लॉस घेऊन तो अल्गो बाहेर पडेल. तर दोघांचे सर्टन ऍडव्हान्टेजेस आहे, सर्टन डिसएडव्हान्टेजेस आहे. तुम्हाला ठरवायचं आहे की तुम्हाला काय सोयीस्कर जाईल. तर सर,
ट्रेडिंग आणि प्लॅनिंग यामधला नेमका फरक काय आहे? तर ट्रेडिंग इन्कम देते, पण प्लॅनिंग तुम्हाला स्टेबिलिटी देते. ट्रेडिंग करून पैसा कमवला, पण जर तो पैसा तुम्हाला टिकवता येत नसेल, याचा अर्थ तुमच्याकडे प्रॉपर प्लॅनिंग नाही आहे. हे एक्साइटिंग वाटत नाही, पण हे गरजेचं आहे. मार्केटमध्ये पैसा वाचवायचा आणि वाढवायचा असेल तर प्लॅनिंग करणं खूप इम्पॉर्टंट आहे. सर, सध्या तर मी ट्रेडिंग करतोय, मग मला वेगळी अशी फायनान्शियल प्लॅनिंगची नेमकी गरज काय आहे? ट्रेडिंगसाठी प्लॅनिंग आणि फायनान्शियल प्लॅनिंग हे दोन अलग अलग गोष्टी आहेत. ट्रेडिंग मधून तुम्ही रेग्युलर इन्कम तर कमवू शकता, पण जो कमवलेला पैसा आहे तो लॉंग टर्म वेल्थ तुम्ही ट्रेडिंग करून बिल्ड नाही करू शकत. आज तुम्ही 1 लाखाच्या कॅपिटलवर, 5 लाखाच्या कॅपिटलवर, 10 लाखाच्या कॅपिटलवर ट्रेडिंग करत आहे, त्याच्यातून तुम्ही 20,000, 30,000, 50,000, कदाचित 1 लाख रुपये महिना प्रॉफिट पण कमवणार. पण हा 1 लाख रुपये महिन्याचा प्रॉफिट तुम्हाला 1 करोडची वेल्थ किंवा 10 करोडची वेल्थ कमवून देणार नाही. त्याच्यासाठी तुम्हाला लॉंग टर्म फायनान्शियल प्लॅनिंग करणं गरजेचं आहे. आणि फायनान्शियल प्लॅनिंग मध्ये तुमचं सगळ्याच गोष्टी या कव्हर झाल्या पाहिजे. जसं म्युच्युअल फंड इन्व्हेस्टमेंट असो, तुमच्या लॉंग टर्म गोलसाठी, कदाचित तुम्ही तुमच्या चिल्ड्रन्सच्या मॅरेजसाठी किंवा त्यांच्या हायर एज्युकेशनसाठी प्लॅनिंग करू शकता. तुमच्या स्वतःच्या रिटायरमेंटसाठी प्लॅनिंग करू शकता. जेव्हा तुम्हाला रिटायर होणार तेव्हा तुम्हाला एक मोठं कॉर्पस लागणार आहे. त्याच्यासाठी तुम्ही आत्तापासूनच एक छोटा छोटा म्युच्युअल फंड इन्व्हेस्टमेंट करून प्लॅनिंग करू शकता. सगळ्यात महत्वाचं म्हणजे इन्व्हेस्टमेंट पेक्षा आधी तुमचं रिस्क कव्हरेज याला तुम्ही महत्व देणं गरजेचं आहे. आज तुम्ही घरात एकटे कमावणारे व्यक्ती आहे. विचार करा, तुम्हाला तुमचा डेट ऑफ बर्थ मी जर विचारलं तर तुम्ही सांगू शकता तुमचा डेट ऑफ बर्थ काय आहे? 15 जुलै 1995. ओके, आता मी तुम्हाला तुमची डेट ऑफ डेथ विचारली. याबाबत तर निश्चित असं नाही सांगता येणार. हा, तर मी तेच सांगत आहे की आपल्याला रिस्क प्लॅनिंग करणं जे आहे ते अतिशय गरजेचं आहे. कारण लोकांना डेट ऑफ बर्थ सांगितलं तर त्यांना एक क्षण सुद्धा लागत नाही त्यांची डेट ऑफ बर्थ सांगायला. पण कोणताही व्यक्ती या पृथ्वी तळावर असा नाही आहे ज्याला त्याचा मरणाची तारीख माहिती आहे. पण आपण घरात कमावणारे ते एकटेच आहे. आपल्यानंतर आपल्या फॅमिलीचं काय, ते रस्त्यावर ते येणार नाही. याच्यासाठी आपल्याला इन्शुरन्स झालं, टर्म प्लॅन झालं. आज तुमची तब्येत कधीही खराब होऊ शकते आणि त्याच्यासाठी तुम्ही जे आहे लाखो रुपये कमवून ठेवलेले आहे ते एका क्षणात तुमच्या हॉस्पिटल बिल मध्ये खर्च होऊन जाते. एक मिडल क्लास व्यक्तीला लोअर मिडल क्लास आणि गरीब होण्यासाठी फक्त फॅमिलीमध्ये एक आजार आणि तो व्यक्ती मिडल क्लास वरून गरीब होऊन जाईल. तर त्याला सिक्युअर करण्यासाठी तुमच्याकडे एक प्रॉपर मेडिकल हेल्थ इन्शुरन्स असणं गरजेचं आहे. एक तुम्हाला फॅमिली सेफ्टीसाठी लाईफ इन्शुरन्स असणं गरजेचं आहे. तुमच्या मुला-मुलींच्या एज्युकेशनसाठी किंवा तुमच्या रिटायरमेंटसाठी तुम्हाला एक काही फंड जो आहे यालाच आपण फायनान्शियल प्लॅनिंग म्हणतो. बट ट्रेडिंग हे तुम्हाला कंटिन्युअस रेग्युलर सोर्स ऑफ इन्कम देऊ शकते. जसं तुमचा जॉब देते, तुम्ही प्रॉपर ट्रेडर बनलात, तुम्ही फुल टाइम ट्रेडिंग करून एक रेग्युलर सोर्स ऑफ इन्कम जनरेट करू शकता. बट वेल्थ क्रिएशन झालं किंवा रिस्क मॅनेजमेंट झालं, या सगळ्या गोष्टींसाठी तुम्हाला फायनान्शियल प्लॅनिंग करणं गरजेचं आहे. तर सूरजजी, फायनान्शियल प्लॅनिंग मध्ये ना मला तुम्हाला एक उदाहरण द्यावं असं वाटेल. माझ्या अर्ली लाईफ मध्ये जेव्हा मी जॉब करत होतो तेव्हा मी एका डॉक्टरांना भेटलो होतो आणि मी त्यांचे फायनान्शियल प्लॅनिंग साठी त्यांच्यासोबत बसून होतो. आणि त्यांनी मला सांगितलं की यार, माझं वार्षिक उत्पन्न तर चांगलं आहे, मला फायनान्शियल प्लॅनिंगची काय गरज आहे. जसंच मी कंटिन्यू करत राहिलो तर मी ऑलरेडी करोडो रुपये कमवून घेईल माझ्या रिटायरमेंट पर्यंत. तर मला फायनान्शियल प्लॅनिंगची किंवा रिस्क मॅनेजमेंट करण्याची काय गरज आहे. तर तेव्हा मी त्यांना एक जस्ट फायनान्शियल प्लॅनिंग का महत्वाचं आहे, आणि घरात कमवणारे ते एकटेच होते, तर मी त्यांना ती डिपेंडन्सी जी आहे, मी जसं तुम्हाला विचारलं की डेट ऑफ डेथ काय आहे, तर हा प्रश्न जेव्हा मी त्यांना विचारला तेव्हा ते त्यांच्या मनाला कुठेतरी त्या प्रश्नानं हर्ट केलं की अरे हो, हे तर अनिश्चित गोष्ट आहे, कधी पण घडू शकते. आणि त्यांना मी त्यांचं रिस्क कव्हर करून दिलं. त्या वेळेस 2016-17 मध्ये मी त्यांना एक 5 करोडचा रिस्क कव्हर घेऊन दिला होता त्यांच्या फॅमिलीसाठी. त्यानंतर 1-2 वर्षानंतरच त्यांचा एक दुर्दैवी मृत्यू झाला, अपघाती मृत्यू झाला. आणि त्या याच्यातही त्यांच्या फॅमिलीला, म्हणजे त्यांचं तर जाण्याचं दुःख तर होतं, पण त्या केसमध्ये त्यांना फायनान्शियली कधी कुठे बघायचं काम नाही पडलं. त्यांची वाईफ तर डॉक्टर नव्हती, तर त्यांचं जे पूर्ण इन्कम होतं ते इन्कमच कुठेतरी थांबून गेलं. बट त्या केसमध्ये जे 5 करोड रुपयाचा चेक त्यांना मिळाला रिस्क कव्हरचा,
त्याच्यामुळे आज कुठेतरी त्यांची मुलगी सुद्धा डॉक्टरचं शिक्षण घेत आहे आणि त्यांची फॅमिली जी आहे ती फायनान्शियली स्टेबल आहे. आतापर्यंत जे काही आपण बोललोय, जर एका बिगिनरला हे सर्व शिकायचं असेल तर सुरुवात कुठून करावी लागेल? मार्केटमध्ये प्रॉब्लेम स्ट्रॅटेजीचा नसतो, तर प्रॉब्लेम क्लॅरिटीचा असतो. लोक वेगवेगळे व्हिडिओज पाहतात, वेगवेगळ्या स्ट्रॅटेजीज फॉलो करतात, युट्यूबवर हजारो व्हिडिओज पाहतात, पण ते कधीच पूर्ण तयारी करून मार्केटमध्ये येत नाही. मार्केट कसं बिहेव करतो, चार्ट काय सांगतो, एंट्री कुठे करायची, स्टॉप लॉस कुठे लावायचं, टार्गेट कुठे बुक करायचं, या सगळ्या गोष्टी तुम्हाला एकाच ठिकाणी शिकायला मिळणार आहे. हा कोर्स सर्वांसाठी आहे, ज्यांना पण स्टॉक मार्केटमध्ये बेसिक पासून ऍडव्हान्स पर्यंत ट्रेडिंग शिकायचं आहे आणि ज्यांना कॉन्फिडेंटली ट्रेड करायचं आहे, ते सगळेजण या कोर्समध्ये एनरोल करू शकतात. या कोर्समध्ये तुम्हाला पूर्ण शेअर मार्केट हा आर्टिफिशियल इंटेलिजन्स च्या मदतीने सुद्धा शिकवले जाणार आहे. तुम्ही बिगिनर असाल किंवा आधी लॉस करून बसले असाल तर हा कोर्स तुम्हाला डिसिजन घ्यायला शिकवेल आणि सेल्फ लर्निंग असल्यामुळे तुम्ही तुमच्या वेळेनुसार शिकू शकता. आणि शिकताना अडचण आली तर आमच्या 1-on-1 डाऊट सॉल्व्हिंग सेशन मध्ये तुम्ही तुमचे प्रश्न थेट विचारून त्यांचे उत्तर आमच्याकडून घेऊ शकता. हा कोर्स ट्रेड बद्दल नाही, तर तो विचार करून तुम्हाला डिसिजन मेकिंग मध्ये मदत करतो. आणि मार्केटमध्ये विचार स्पष्ट असेल तर डिसिजन आपोआप सुधारतात. हा कोर्स तुम्हाला ट्रेडिंग तर शिकवतोच, पण तुमचा माइंडसेट रेडी करतो. भारतात पहिल्यांदाच आम्ही AI इंडिकेटर अँड अल्गो ट्रेडिंगचा उपयोग करून सोप्या भाषेत शेअर मार्केट शिकवत आहोत. धन्यवाद सर. AI आणि अल्गो विषयी तुम्ही अतिशय सुंदर अशी माहिती दिली आहे. तर स्क्रीनवरती दिल्या गेलेल्या नंबरवरती तुम्ही कॉल करून अधिक माहिती घेऊ शकता किंवा डिस्क्रिप्शन मध्ये दिल्या गेलेल्या लिंकवरती रजिस्ट्रेशन करू शकता.